श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर गुरुवारची आज माझी फेवरेट रांगोळी मी काढलेली, सुंदर अशी पिवळी आणि छान वाटते। जास्त करून ना जो वार असेल त्या वाराच्या प्रमाणे मी रांगोळी काढते किंवा काही सणवार असेल तशाप्रमाणे। त्यानंतर आजचा देवघर माझा क्लीन करायचं होतं, तर देवघर क्लीन करून घेतले। शेअर आज सकाळी तुमच्याबरोबर करता आलं नाही कारण का मला अर्जंटमध्ये ना ही वेणी द्यायची होती। तर ही वेणी ना माझ्याकडे जिप्सी होती त्याचीच बनवलेली, थोडक्यात शेअर करते। तर अशा प्रकारे ना फळी आहे माझ्याकडे, त्याला खिळे लावून घेतलेले आहेत मी आणि त्यालाच मी ही लेस लावून घेतली गोल्डन। आणि जिप्सीचा थोडासा म्हणजे जिप्सी आता थोडीशी खराब झालेली, पण तिला मी एक ट्विस्ट देणार आहे पूर्ण, बघा म्हणजे तुम्हाला समजेल। तर अशा प्रकारे जिप्सीला ना मी अगोदर तोडून घेतलं व्यवस्थित आणि मग तिच्या जुड्या छोटे छोटे पातळ पातळ जुड्या केल्या आणि बांधल्या नाही जुड्या, डायरेक्ट मी अशा प्रकारे आपण वेणी बनवतो ना तसंच मी इथे गुंडाळून घेते, म्हणजे गुंडाळून नाही तर एक गाठ मारून घेते वेणीला। जशी आपण आज मी लेस वापरते कारण का मी पुढे तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे, गोल्डन कलरच वापरणार आहे। त्यामुळे मी पहिले लेस धागासुद्धा म्हणजे धागा नाही वापरले, लेस वापरले। तर अशा प्रकारे आणि हे सगळं तार किंवा ही लेस, आता ही लेस आपल्याला नॉर्मली मिळून जाईल आपल्या जवळच्या दुकानामध्ये, पण तार वगैरे सगळं जे सामान आहे ना हे तुम्हाला मिळतं का बघा, नाही मिळालं तर जिथे फुल मार्केट आहे तिथे अवश्य सगळं म्हणजे जिप्सी पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण मिळून जातात। आणि ही लेससुद्धा मी फुल मार्केटमधूनच आणलेली, जेव्हा मी म्हणजे मला लागतंच काही ना काही, ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊनच ठेवते, कधी ना कधी उपयोगी पडतात। आणि फुल मार्केटला अगदी कमी रेटमध्ये, म्हणजे ही लेस मला बंडल पूर्ण 20 रुपयाला मिळालेला, तर असं तिकडे कमीमध्ये सुद्धा मिळतं होलसेल भावामध्ये। आणि इथे मी जिप्सीला ना गोल्डन कलर करते, तर स्प्रे माझ्याकडे नव्हता आणि मिळतसुद्धा नव्हता, त्यामुळे मग मी विचार केला माझ्याकडे ॲक्रेलिकचं गोल्डन कलर आहे तेच मी ब्रशने अशा प्रकारे देते म्हणजे होऊन जाईल। आणि जे देठ आहेत ना जिप्सीचे वेणीच्या इथनं आलेले ते सगळे कट करून घेतले म्हणजे वेणी छान दिसेल। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये साडीवर मॅचिंग अशी मी ही जिप्सीची वेणी बनवलेली आहे। त्याच्यामध्ये फुलं एक्स्ट्राची नव्हती अशी मॅचिंग होणारी म्हणून फुलं नाही घातली, नुसती जिप्सीचा वापर केलेला आणि खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता। तर फास्टमध्ये होणारी वेणी आपण जिप्सीचा कलरसुद्धा थोडासा काळपट झालेला आणि त्याला गोल्डन कलर मारून दिल्यामुळे तो दिसतसुद्धा नव्हता आणि वेणी एकदम सुंदर दिसत होती। तर अशी वेणी फास्टमध्ये मी तयार केलेली। आणि त्यानंतर हे बघा मी सकाळी देवघर वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं, फुलं वगैरे वाहिलेली, पण मला शेअर करायला जमलं नव्हतं कारण का सकाळची पण भरपूर कामं होती त्यामुळे। तर आता मी संध्याकाळी हे तुमच्याबरोबर शेअर करते। थोडीशीच फुलं वाहिल्या आहेत, त्याचं कारण पुढे सांगतेच। आणि इथे ना मी नित्यसेवा हा माझा किती जुना पुस्तक आहे, म्हणजे त्याचं घेतलं आहे कधी बघा, ही आवृत्ती आहे 2011ची आणि त्याच दरम्यान मी हे पुस्तक घेतलेलं आहे, किती जुनं आहे। आणि ह्या पुस्तकामधले स्तोत्र मंत्र पठण करून माझे ते पाठ झालेले, कधीच पाठ झालेले आहेत ते। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आवडतं श्रीसूक्तम वगैरे, आपण जेव्हा बोलतो ना डेली तेव्हा ते आपल्या आपोआप डोक्यामध्ये बसून जातं। आणि आज भगवान नृसिंहांची जयंती होती, तर मी इथे श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र पठण करायला घेतलेलं। तर अशा प्रकारे आहे, म्हणजे जे सणवार असतात त्याप्रमाणे मी सेवा करत असते। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर आज गुरुवार आहे आणि नृसिंह जयंती आहे, माझं जप वगैरे सगळं झालं आणि आता मी जेवणाला लागते। तर आज ना मी मिसळ बनवते, त्यासाठी मटकी मी 2 दिवस अगोदरच भिजत घातलेली आणि काल मी अक्षरशः फ्रीजमध्ये ठेवली कारण का काल बुधवार होता, यांच्यासाठी नॉनव्हेजचा बेत बनवलेला, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये। तर मग बरं गुरुवारी बनवते मिसळ आणि आता मिसळ बनवायला घेतले, तुम्हाला दाखवते। इथे आपले स्वामींचं मी सगळं स्नान वगैरे सगळं सकाळी करून घेतलं मस्तपैकी, आज शेअर नाही केले जास्त, तर कारण का उद्या आहे पौर्णिमा आणि मग उद्या नाही करणार, आज करून सगळं ठेवलं। उद्या मस्त हार वगैरे अजून बनवायचे, हार वगैरे सगळं बनवेल नंतर थोड्या वेळात, पहिले जेवणाचं बघते बरं। आणि आज तुमच्याबरोबर मी शेअर करते मिसळ। तर मटकी बघा कशी मस्त आलेली आहे, मोड गरमी आहे ना त्याच्यामुळे सुद्धा। आणि एकीकडे मी खोबरं भाजायला ठेवते, त्याचबरोबर कांदा भाजते। तर सिंपल वाटण आणि स्पेशल म्हणजे मिसळ मी बनवत आहे माझ्या मसाल्यामध्ये, म्हणजे आपले जे विकायला आहेत ना मसाले त्याच्यामध्ये। तर मिसळसुद्धा त्यामध्ये कशी होते हे दाखवते तुम्हाला, आगरी मसाल्यामध्ये। तर इथे सगळ्यात अगोदर तुम्ही मटकी बघा किती छान आलेली, मोड बघू शकता। तर सगळ्यात अगोदर तिला पाण्यामध्ये काढून घेतली, म्हणजे काय खडा वगैरे असेल तो तळाशी लागेल आणि मग आपण तिला क्लीन करू शकतो। तर पाण्यामधनं 2-3 वेळा धुतली तिला आणि मग तिला उपसून घेतलेली आहे। त्या अगोदर कांदा फोडून घेतला आणि भाजायला इथे ठेवून दिले कांदा आणि खोबरा 1 वाटी
खोबऱ्याची घेतली आणि एक छोटा कांदा घेतले, खूप मोठा नाही. त्यानंतर मटकी धुतलेली आहे ना, तिला व्यवस्थित अशी कुकरमध्ये घालून घेते. खोबरा भाजून झालेला तर त्याला साईडला करून घेतला आणि मटकी अशा प्रकारे कुकरमध्ये घालून थोडं पाणी घातले, म्हणजे मटकी बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे. त्यामध्येच थोडंसं मीठ, मटकीच्या चवीपुरतं फक्त, आणि त्यानंतर हिंग थोडंसं आणि थोडीशी हळद घातली आहे आणि मिक्स करून आपण साधारण 2 ते 3 शिट्ट्या देणार. आता मोड आल्यामुळे लवकर ती अशी मेल्ट होत नाही, मटकी शिजायला वेळच लागतो, त्यामुळे 3 शिट्ट्या बरोबर आहेत. त्यानंतर आता इथे कांदा आपला भाजत आहे. खोबरा बघा आगीच्या बाजूला ठेवले कारण का भाजून झालेला आहे. त्यानंतर कांदा छान भाजला ना पूर्ण, तेव्हा त्याला मी गॅस बंद केलेला आहे आणि मटकीचं तुम्ही शिट्ट्या बघू शकता झालेल्या आहेत 3. आता कांद्याची वरची साल आहे ती काढून घेतली अशा प्रकारे, करपलेला भाग आणि ते एक थोडासा मुळाचा भाग असतो ना, तो सुद्धा काढून टाकायचा. आणि मग कांदा इथे मी कट करून घेतलेला आहे आणि खोबरासुद्धा कट करून घेते. आणि आपण इथे आता वाटणाची तयारी करूया. तर भाजलेला कांदा आणि भाजलेला खोबरा बारीक कट करून इथे घेतलेला आहे मी, आणि त्यामध्ये आपल्याला लसणाच्या 5 पाकळ्या, आलं, त्याचबरोबर एक मिरची आणि एक मिरची, कोथिंबीर मी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे वगैरे असते ती निघून जाते. आणि मग आपण ते मिक्सरमध्ये सगळं घालून थोडंसं पाणी घालून मस्तपैकी बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर म्हणजे वाटण करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा चिरलेला आहे, त्याचबरोबर मीडियम साईजचे 2 टॅमॅटो. आता इथे आगरी मसाला आपल्याकडे मिळतो तो, आणि हळद मी काढून घेतलेली आहे. आणि लोणचं बघू शकता, तर लोणच्याची ऑर्डर द्यायची असेल किंवा लोणचं मसाला पाहिजे असेल तरी आपल्याकडे मिळतो. आणि इथे मी हळद आणि मसाला एवढंच वापरणार आहे. त्याचबरोबर आपलं वाटण आता तयार केलेलं आणि कांदा, टॅमॅटो, त्याचबरोबर आपण मटकी उकडून घेतलेली आहे ती. तर अशा प्रकारे आता मिसळ बनवायला सुरुवात करते. सगळ्यात अगोदर सगळं साहित्य घेतलं आहे. आणि इथे मी एक गोष्ट विसरली तुम्हाला सांगायला, लसणाच्या 5-6 पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत, कारण का लसणाशिवाय टेस्ट नाही. तर आपलं मसाल्याची तर टेस्ट एक नंबर आहे, दुसरा कोणताही एक्स्ट्रा मसाला वापरणार नाही आहे. तेल 1 वाटी घेतलेली आहे. तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडलं का त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे कांदा. तर तेल छान गरम झाल्यावर कांदा घाला, म्हणजे कांदा पटकन शिजतो. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ मी अगोदरच घालून घेतलेलं आहे. खाली व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज पाठवू शकता तुम्हाला मसाला, हळद काय पाहिजे. प्राईस आहे 500 रुपये हाफ kg आणि हळद आहे 300 रुपये हाफ kg. आता मी सांगेल, तुम्ही मसाला बोलाल, तुम्हाला अर्ध्या जणांना महाग वाटतं, तर अर्ध्या जणांना महाग वाटेल हळद आणि मसाला. तर मी एक सांगेल का, ह्या मसाल्यामध्ये मी चांगल्या क्वालिटीचे गरम मसाले वापरलेले आहेत. लग्नाचा आवाज येतो आहे हळदीचा. चांगल्या प्रकारचे गरम मसाले वापरलेले आहेत. त्याचबरोबर 5 प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या काश्मीरी मिरचीसुद्धा, म्हणून हा मसाला थोडा महाग आहे. इतर ठिकाणी तुम्हाला स्वस्त मिळत असेल, त्याची क्वालिटी पण तशी असेल. तुम्ही मला जेवण बनवताना बघतात का ना, मी गरम मसाला वापरत नाही आहे. पहिले तरी मी थोडा गरम मसाला घालायचे, आता अजिबात घालत नाही, कारण का हा मसाला ना माझ्या आईचाच रेसिपी आहे, पण त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा गरम मसाला किती महाग आहे सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा मी एक्स्ट्रा घातलेला आहे. कारण का हे जेवण इथे शिजतंय ना, ज्याची टेस्ट आम्ही घेतोय ते तुम्हाला सुद्धा मिळावी आणि तुमचं जेवणसुद्धा भारी हवं. किती कलर भारी आलेला असतो, रेड कलर, तर ते आहे. आणि हळद आहे, ही हळद प्युअर आहे. आणि पहिली गोष्ट, प्युअर मसाला वगैरे काही केमिकल न वापरता बनवलेला ऑथेंटिक मसाला आहे. त्याचबरोबर हळद आहे ना, हळद ही आपण देवासाठी सुद्धा वापरू शकतो, भंडारा म्हणून सुद्धा वापरू शकतो, उंबरठ्याचं हळदीचं लेपन सुद्धा करायला वापरू शकतो, आणि त्याचबरोबर जेवणात सुद्धा वापरू शकतो. इतकी प्युअर हळद आहे. तर एकदा ट्राय करा, तेव्हाच समजेल. आणि तुम्ही सांगू शकता मला ट्राय करून कसा मसाला आहे. 1 नंबर भारी आहे, खाल्ल्याशिवाय समजत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघता, तुम्हाला आवडते मला माहिती आहे. तुम्हाला संकोच पण वाटत असेल का मेसेज करू का नको, तर बिनधास्त मेसेज करा. तुम्हाला काय, मी तर आता सांगितलेलं आहे प्राईस वगैरे इथेच, तर तुम्हाला प्राईस वगैरे विचारायची पण गरज नाही आहे. बिनधास्त मेसेज करा. आणि साधारण हाफ kg कमीत कमी घेऊ शकता. आणि एक ऑफर मी ठेवलेली आहे, तर 2 किलो तुम्ही मसाला घेत असाल ना, तर तुम्हाला पाव किलो हळदीचा पॅकेट फ्री मिळणार आहे. तर ही ऑफर आहे आणि चालू आहे ही ऑफर. तर चला आपण रेसिपी बघूया. मसाल्याची ॲड करत होती तोपर्यंत कांदा छान शिजलेला आहे आपला, आणि आपण ना त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालतोय. आता बघा, आपण ना मटकीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आणि कांद्यामध्ये सुद्धा मीठ घातले, त्यामुळे मीठ लागेल तरच घालायचं, नाही तर नाही.
आणि लसूणसुद्धा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून परतून शिजायला ठेवून दिले झाकण देऊन. मस्तपैकी टॅमॅटोसुद्धा शिजलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे आणि तेल सुटलेलं आहे. आता आपण आपले मसाले घालूया. तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 2 ते 3 चमचे मी मसाला घातले, कारण का झणझणीत अशी मिसळ तयार व्हायला पाहिजे. यामध्ये ना आपल्याला कोणताही ॲड मसाला करायची गरज नाही, कारण का मी तुम्हाला सांगितलंच आपले गरम मसाले वगैरे सगळं आहे आणि या मसाल्यामध्ये तुम्ही कोणतीही रेसिपी बनवा भारीच होणार. आता सगळ्यात ही स्टेप आहे ना, ही मिस करू नका. छान तेल सुटलं ना मसाल्याला का थोडं थोडं करून ना 2-1 वेळा पाणी घाला आणि छान तो मसाला त्याच्यामध्ये परता आणि मग त्याच्यामध्ये वाटण घाला. आता वाटण वाटताना खूप जास्त पाणी घालू नका. साधारण 1 वाटी मी वाटण घातलेलं आहे. छान मिक्स करायचं आणि झाकण देऊन आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. तर बारीक गॅस करून साधारण 2-1 मिनटं हे वाटण शिजल्यावर अशा प्रकारे तेल सुटतं त्याला पुन्हा परतायचं आणि एकदम आपण पाणी नाही घालायचे, थोडं थोडं करून पाणी घालायचं. आता मिक्सरच्या भांडे मी क्लीन करून घेतले आणि तेच पाणी याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा परतून घेते आणि मग थोडंसं एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे. पाणी मी साधंच वापरते नेहमी आणि तरीसुद्धा तरी काय येते माझ्या जेवणाला, कारण का मी तेलावर कांद्यावर मसाला छान परतते, त्यामुळे छान तरी येते. आता पाणी घातल्यावर झाकण देऊन पुन्हा 2-3 मिनटं शिजवल्यावर अशा प्रकारे उकळी येते आणि तेलसुद्धा आपला सुटायला लागलेला आहे, बघू शकता. छान मिक्स करायचं आणि त्या स्टेपला आपण इथे मटकी आहे ती ॲड करायची मसाल्यामध्ये आणि मटकीमध्ये आपण पाहिजे तेवढा एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकतो. तर इथे थोडंसं रस्सा पाहिजे होता, खूप जास्त नको पण थोडा पाहिजे होता, म्हणून मी तितकं पाणी ॲड केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं सगळं घालून झालेलं आहे. एक गोष्ट मी लास्टला घालणार आहे आणि आता उकळायला ठेवले. अशी खळखळून उकळी आली ना का छान वाटतं आणि एक्स्ट्राचं काय शिजायचं बाकी असेल ते सगळं त्याच्यामध्ये शिजून जातं. आणि टेस्ट करून मी बघितलं, कारण का मला नैवेद्य आज दाखवायचं नव्हतं, दाखवून झालेलं अगोदर, त्यामुळे भारी झालेली. फक्त एक गूळ घालायचं राहिलेलं. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं गुळाची टेस्ट भारीच येते. त्यानंतर पुन्हा आपण बारीक गॅसवर ठेवूया 2-3 मिनटं आणि मग मी गॅस नंतर बंद केला आहे. ह्यांच्यासाठी लोणचं काढून घेतलं, यांना लोणचं पाहिजे होतं म्हणून. इथे बघू शकता 1 नंबर. साधारण 5-1 मिनटांनी गॅस बंद केल्यावर मी उघडून बघितलं झाकण आणि असा अजूबा तो बघू शकता. खूप भारी, म्हणजे जितकी ती दिसते ना भारी तितकी टेस्टी झालेली, कारण का त्याच्यामध्ये आपण आपला मसाला वापरला आहे. त्याचबरोबर हा लोणचासुद्धा तुम्हाला मिळेल किंवा लोणचे मसालासुद्धा मिळेल आमच्याकडे. त्यानंतर ताट यांच्यासाठी वाढून घेतलं इथे अशा प्रकारे. तर फक्त इथे ना आज चिंचेची चटणी नव्हती, गोड आंबट असते ना ती, कारण का ती असली तर 1 नंबर अजून होतं, पण माझ्याकडची संपलेली चटणी, त्यामुळे अशा प्रकारे सगळं ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे. आणि ताट किती भारी दिसते ते सांगा तुम्ही कमेंट्समध्ये. तर्रीवाली मिसळ आज मला वाटतं म्यूट करायला लागेल. मसाले मागवा तुम्ही, भारी मसाले आम्ही दररोज जेवतो ह्या मसाल्यामध्ये, म्हणून मी सांगते तुम्हाला. इथपर्यंत ब्लॉग आहे. ह्यांच्यासाठी मस्त हा ताट ह्यांच्यासाठी वाढून घेतलेला आहे आणि देते त्यांना जेवायला. आम्हाला सुद्धा भूक लागली. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हाय. तर अशा प्रकारे ताट वाढून घेतलेला आणि पुढे मी हार वगैरे बनवले, जसे तुम्हाला दाखवले. व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर जाऊन बघा, शॉर्टमध्ये पण दाखवलेलं आहे. मस्त कमळ सगळे फुलवून घेतलेले आहेत अशा प्रकारे.